गणपती बाप्पा मोरया। आज गणपती बाप्पासाठी खव्याचे मोदक बनवलेले आहेत। त्यासाठी सर्वात पहिला आपल्याला खवा बनवून घ्यायचा आहे। एक पसरट पॅन किंवा कढई घ्यायची, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। आता हे तूप वितळू द्यायचं आहे गॅसवरती आणि संपूर्ण प्रोसेसमध्ये खवा बनवताना गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। एका पेल्यामध्ये एक साधारणतः 1 पाव कप मी इथे दुधाची पावडर घेतलेली आहे, मिल्क पावडर, आणि दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। ही साधारण दुधामध्ये अशी मिक्स करायची आणि तुपामध्ये आपल्याला आता तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये जे आपण तूप घेतलेलं आहे तर आपल्याला त्यामध्ये हे दूध ओतून द्यायचं आहे। आणि आता जेव्हा आपण हे दुधाची पावडर दूध मिक्स केलेली आहे तर बघा आपल्याला इथे अशी ही मिल्क पावडरच घ्यायची आहे। इथे तुम्हाला डेअरी व्हाईटनरचा वापर नाही करायचा आहे। हा खवा बनवण्यासाठी कंपल्सरी मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे। आता बघा आपल्याला हे मिल्क पावडर टाकल्यानंतर, मिश्रण टाकल्यानंतर पॅनमध्ये सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ते तव्याला खाली लागण्याची शक्यता असते। एक साधारण 4 ते 5 मिनिटातच आपल्याला दाणेदार आणि शुद्ध असा चांगल्या प्रतीचा खवा घरच्या घरी तयार होतो। तर बघू शकता सर्व संपूर्ण ते दूध आटलेलं आहे आणि मस्तपैकी आपला इथे खवा रेडी झालेला आहे। तर या स्टेजला आपल्याला आता गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला हा खवा काढून घ्यायचा आहे। तर गरम असतानाच काढा, नाहीतर मग तो नंतर तव्याला चिकटून जातो। तर बघू शकता मस्तपैकी दाणेदार असा आपल्याला इथे घरगुती पद्धतीचा खवा रेडी झालेला आहे। यापासून तुम्ही बर्फी, पेढे, मोदक अशा प्रकारे हे खव्याचा वापर करून तुम्ही बनवू शकता। इथे मावा केकसाठी बऱ्याच पदार्थासाठी इथे खव्याचाही ह्या वापर केला जातो। तर इथे मी तुम्हाला आज मोदक बनवून दाखवणार आहे। आता हा जो खवा आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा जो खवा आहे हा चांगला पहिल्यांदा मळून घ्यायचा आहे। ह्याचे जो स्मूथ करून घ्यायचं आहे, ह्याचं टेक्स्चर असं मळून घ्यायचं आणि एखाद मिनटं मळायचं आणि चांगलं असं स्मूथ करून घ्यायचं आहे। तर बघा आता ह्या खव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे मी रोज फ्लेवरचे मोदक बनवलेले आहेत। इथे साधारण 2 टेबलस्पून मी इथे रोज सिरप ह्यामध्ये टाकलेला आहे। रोज सिरप टाकल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे ह्या खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा ह्याला रोज फ्लेवरचा इथे स्वाद येतो। तर इथे बघा ह्या खव्यामध्ये रोज फ्लेवर टाकल्यानंतर, इथे रोज सिरप टाकल्यानंतर हे मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। इन केस तुम्हाला जर तुम्हाला हा जो खवा आहे असा नरम वाटला तर थोडा वेळ 5 मिनटं तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता। तर अशा प्रकारे इथे मोदक बनवायचे मी साचे घेतलेले आहेत। तर ह्यामध्ये बघा मी हा 4 एकत्र साचा वापरणार आहे। इथे काही रोज पेटल्स मी इथे टाकलेले आहेत, सुक्या गुलाबाच्या पाकळ्या, जेणेकरून त्याला छान असं टेक्स्चर येईल मोदकाला। तर आता ह्याचे जे आहे थोडं मिश्रण घ्यायचं, साच्यामध्ये भरायचं आणि ह्याचे आपल्याला मोदक आता आपल्याला काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे। तर बघा साच्यामध्ये मी थोडं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी मोदक बनवून घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे जे पण साचे असतील त्यामध्ये तुम्ही टाकून असे हे मोदक बनवू शकता। तर बघा छान असे दुकानात जसे मिळतात त्या प्रतीचे, त्याच्याहूनही शुद्ध असे घरगुती मोदक आपल्याला इथे तयार होतात। तर तुम्हीही अशा प्रकारे मोदक बनवून बघा, खूप छान चविष्ट हे जे मोदक आहेत हे लागतात। तर आता तुम्ही हे जे खव्याचे मोदक आहेत घरच्या घरीच तुम्ही बनवू शकता। येणाऱ्या गणपतीच्या याच्यामध्ये बाप्पासाठी तुम्ही हे मोदक दाखवू शकता प्रसादासाठी। बघा घरगुती पद्धतीने ते रोज फ्लेवरचे सुंदर असे हे मोदक तयार झालेले आहेत। तुम्हीही बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।